गुड मॉर्निंग गाईज. जस्ट आपण आता आंघोळ बिंघोळ केली आहे आणि आजचा आपला प्लॅन आहे, आपल्याला जायचंय तहसील कार्यालयामध्ये. तहसील कार्यालयामध्ये आपल्याला आपलं नॅशनॅलिटीचा फॉर्म आणि परत आपला कोणता फॉर्म आहे, नॉन क्रिमिनलचा फॉर्म काढायचा आहे. आणि आज आपल्याला जायचंय पोल्ट्री. आणि आज आपण पाहत होतो मस्त डोरेमॉन उठल्यापासून, कारण की डोरेमॉन आपलं खूप फेवरेट कार्टून आहे. लहानपणी खूप पाहायचो, पण आता मोठे झालो आपण, आता तेरावीची डोंगे झाले, त्याच्यामुळे आपल्याला नाही पाहता येत ना. तर आजचा लुक असं आहे काही. आणि आपल्याला निघायचंय आपल्या गावाला परत आज 2:01च्या दरम्यान आपण आपल्या गावाला निघणारच आहे. कारण की आज आपले पोल्ट्रीचे पत्रे ठोकायचे काम चालू आहे आणि पप्पांना काही झोप येत नाही. आपल्या खरं बोलायला गेलं तर पप्पांना काही झोप येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पोल्ट्री पाठवत आहे. आपण आता सरळ भेटणार आहोत तहसील कार्यालयात. तहसील कार्यालयात भेटल्यावर तुम्हाला मी सांगतो काय काय डॉक्युमेंट्स लागत आहे. आज किती रफू चक्कर करावं लागणार आहे आपली घरी आपली. तर पाहूया, भेटूया तहसील कार्यालयामध्ये. महामार्ग सिद्धेश्वर उतरलो एक गाय 5 मिनिट वापस आपली बस किती वाजता काही आयडिया नाही मला. पाहू, ट्राय करू. तसं आपला अर्धा ब्लॉग एडिट चालला आहे. अर्धा ब्लॉग एडिट करून मी आता आलो आहे CVSला. ते CVS आहे, मला इन्कम लागेल थोडा वेळ. आता या बसचं विचारतो किती नाही काय, माझं काहीच माहिती नाही. तिकडं मालेगाव नाव आहे, हा एक दुसरा बस स्टँड आहे. नाश्ता करायला सांगा भावानं, आपण नाश्ता करून घेऊ. तर भेटूया आपण आता सरळ बसमध्ये. जस्ट उतरलो, समोर आहे बस स्टँड आपला. पावसाचं फुल वातावरण भाव. पाहूया आता आपण किती मिनिटात किती लांब जाऊ शकतो नाही का. चॅलेंज ते ॲक्सेप्ट केले सगळ्यांचे. चॅलेंज ॲक्सेप्ट केल्यावर पाहतच आहे. इकडं सगळं मालेगावचं आहे. काका म्हटलं मालेगाव बस इकडं लागते, आपण पाहू आता कुठं लागते ते. चेक इट अँड टेक इट. बाय बाय, भेटूया. भेटली बस. जागा शोधू आता. जागा अशी शोधावं लागेल की आपल्याला पाहावं लागेल जागा कुठं चांगली खिडकी आपल्याला, कारण की आपल्याला सिनेमॅटिक पण शूट करायचं राहतं. बस तर भेटली. पाहूया आता थोड्या पुढे पोहोचतो आपण. नंतर चहा बाहेरचा सिनरी. आणि दॅट प्रॉब्लेम असा आहे भावानं, मला निघायचं होतं मेशीला. मेशीवरून जातं मी आलो आहे मालेगाव बसमध्ये. पाहूया उमराण्याला सोडते का काय. सोडलं तर ठीक आहे, नाही सोडलं तर मग लावूया. तुम्हाला माहिती आहे ही आपली बस आहे. आपण सिनेमॅटिक शूट करू. हे ठीक, इथं एकच आजी. पॅसेंजर पण कमी, एकच पॅसेंजर आहे बसमध्ये. कॅन्सल नको व्हायला बस, नाही का. भेटूया आपण 5 मिनिटानंतर. बस किती वेळात चालू आहे चेक करू आपण. आपण उमराण्याला उतरलो आहे आणि जस्ट हा उमराण्याचा आपला बायपास आहे. आपले सासरे तिकडनं आपल्याला घ्यायला येऊ राहील. सासरे आले तर ठीक, नाही तर मग लवडे तर लागणारच आहे. सॉरी शिव्याने आलो मला ब्लॉकला द्यायला. बट इथून आपल्याला जायचं आहे मुकेशच्या दुकानापाशी. आणि मुकेशचं दुकान जास्त लांब नाही, जवळच आहे. पाहूया किती वेळ लागतो आपल्याला. जस्ट हे उमराण्याचा आजचा सगळा मोसम इकडचा फुल पावसाचा टाईट वातावरण असल्यामुळं आहे ना, मन नाही राहिलं पाहिजे चालायचं. असं नाही मामाची पावती भेटणार आपल्या. आता आपल्याला नाही का आपल्याला इकडे जायचं की इकडे जायचं आहे. आय थिंक ते तिथं जायचं आपल्याला. ते गेल्यावर पाहताच आहे आता कोणाचं काय कोणाचं काय. आपण पोचले मित्रांनो आपल्या मुकेश भाऊंच्या दुकानामध्ये. हे मुकेश भाऊंचं दुकान आहे इथं ACC. जर तुम्हाला काही उमराण्यावरनं घ्यायचं असेल तर मुकेश भाऊंचं दुकान बेस्ट आहे आणि क्वालिटी पण आहे त्यांच्या स्टीलची, म्हणून चांगलं आहे दुकान. तर हे मुकेश भाऊंचं इथं दुकान आहे. आपल्याला रस्ता क्रॉस करावा लागेल. आता रस्ता क्रॉस तर केला आहे आपण, बट आता पप्पांना फोन करून आपल्या हायकोर्टमध्ये फोन करून विचारावं काय काय ते माहीत नाही. इथं काय आजोबांची गाडी चालू होणार. आणि पाहूया आता किती वेळ आपल्याला. तसं मुकेश भाऊ बसलेले वाटतं दुकानावर. मुकेश भाऊ सगळं बोलू आपण काय काय त्यानुसार पाहूया. काका म्हणत होते आम्हाला पण व्हिडिओ म्हणजे. तर हे आपले काका आहे
हे इथं काम करता हे मुकेश भाऊंचं दुकान आहे आपल्या. आणि हे काका इथं कपडे ठेवत होते, तर ते म्हटलं आपल्याला ब्लॉकमध्ये येऊ देत, आपण त्यांना ब्लॉकमध्ये घेतलं आहे. आणि काकांचे खूप कष्टाळू आहे. आणि त्या काकांनी त्यांना खूप म्हणजे नाही का ते म्हटले होते की ब्लॉकमध्ये हे इकडं बसलेले दुसरे काका. आणि आपले इकडं अजून एक आराम करणारे बसलेलेच आहे. बट विषय असा आहे भावानो की आपण आपला ब्लॉग उद्यापासून 9:06 अपलोड करणार आहे आपण. तर मग आजचा ब्लॉग आपला इथंच होता. आणि आपले सासरे बुवा गेले तिकडं समोर. बट ते येईपर्यंत आपण थांबू आणि ते आल्यानंतर आपलं मटेरियल घेऊन आपण निघणार आहे. बट पाहू आज माझा ब्लॉग किती वेळ शूट करता येतो. आणि माझं जास्तीत जास्त 15 मिनटाचा ब्लॉग आला पाहिजे आपल्या इथून पुढं, याचं मला पुरं लक्षता घेऊन मी ब्लॉग शूट करवलं आहे. आणि आपला ब्लॉग आता अर्धा एडिट झाला आहे पुरा. तर ब्लॉग एडिट झाल्यामुळं आपल्याला काही टेन्शन नाही आहे. आणि हे आपल्या मुकेश भाऊंचं दुकान आहे. आणि उमराण्यामध्ये जर तुम्हाला चांगलं स्किल पाहिजे असेल तर मुकेश भाऊंसंग कॉन्टॅक्ट करा. हा आपला मालेगाव बायपासच्या खाली उतरून इकडे या, तर तुम्हाला मुकेश भाऊंचं दुकान भेटून जाणार आहे. परत आपण आता हे आजोबांच्या गाडीचं गेलं पेट्रोल संपून पाहावं. पेट्रोल संपल्यामुळं हा भाऊ इकडं ट्रिप मारत निघाला रे. हेवी रायडर गाईज, हेवी रायडर. चालेल चला मित्रांनो, भेटू आता आपण सरळ डायरेक्ट घरी आपल्या हेडक्वार्टरला भेटायला जावं लागेल ना. बाय मित्रांनो, बाय. हे पाहून घे, पूर्ण वातावरण पूर्ण पाऊस आहे. हे आमचे मामा आहे. आणि मामा मला घ्यायला आले होते, त्यांचं पण कामं थोडं ते थांबलं होते. आणि हे पाहिजे भावाने इतका जोरात पाऊस चालू केला आहे. हे वातावरण कसं आहे, पाऊस बा किती येऊ राहिला आहे. तर पुरा पावसाने यूज होतो. मामा नको गाडी थांबून घ्या, जोरात झाला आहे आता. तो पाहू शकता पाणी कसा आवाज पण ऐकून घ्या. आणि जस्ट थांबलोच होतो, 10 मिनटासाठी थांबलो, पण लई पाऊस वाढला इथं. आता हे मामा आमचे घ्यायला आले होते. भेटूया आपण असं घरी. भाऊ ना आपण पोचलो होतो आपल्या घरी. आणि आपला हा टिमुकला हा पाय समोर. ही मम्मी आमच्या उशीर राहिली. तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपतोय. आणि आपण उद्यापासून आपला 9:06 ब्लॉग अपलोड होत जाणार सकाळी. ओके, तर गुड लक गाईज, राईट सेफ अँड टेक केअर.